हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बिलकुल बाहेर ठेल्यावर मिळते त्याहीपेक्षा चांगली अशी कुल्फी घरच्या घरी बनवणार आहोत। त्यासाठीचे अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला थोडे काजू, थोडे बदाम आणि अंजीर पाण्यात भिजत घालून घ्यायचे आहे। 5 ते 6 तास मी हे पाण्यात भिजत घातलेले आहे। नंतर बदामवरील पूर्ण साल काढून टाकलेली आहे आणि नंतर आपल्याला याचा वापर आता पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे। तसेच अंजीर यासाठी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये थोडी साखर, 2 चमचे दूध पावडर तसेच थोडे दूध घालून हे सर्व साहित्य मिक्सरला लावून याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया। तयार झालेली पेस्ट साईडला ठेवून नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे। यावर आपल्याला दूध घालण्याच्या आधी थोडं पाणी घालूया, कारण की दूध बुडाला लागू नये म्हणून आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर मी येथे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। पूर्ण अर्धा लिटर येत नाही, थोडं कमीच येते। एक छोटं पॉकेट घेतलेलं आहे। हे दूध आपण यावर गरम करून घेऊया। दूध गरम होईपर्यंत इथे मी एक वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे कस्टर्ड पावडर, त्याच चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडे दूध घालून याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया। तयार झालेली पेस्ट साईडला ठेवून नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। तुम्ही बघू शकता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये 4-5 केशर काढ्या। केशर टाकून झाल्यानंतर याला थोडं मिक्स करून घेऊया। नंतर पाऊण वाटी साखर, साखरेचे प्रमाण तुम्ही थोडे कमी किंवा जास्त करू शकता। साखर दुधामध्ये पूर्ण विरघळून झाल्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण तयार केले होते ते मिश्रण आपल्याला या दुधामध्ये घालून चमचा यामध्ये सारखा फिरवायचा आहे, जेणेकरून हे मिश्रण बुडाला लागू नये। टाकल्यानंतर लगेच हे मिश्रण घट्ट होते, परंतु बुडाला लागू नये म्हणून आणि आपल्या कुल्फीची चव बिघडू नये म्हणून आपल्याला सारखं यामध्ये चमचा फिरवायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट हे मिश्रण यावर शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर शिजून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता इथे आपले कुल्फीसाठीचे मिश्रण छान तयार झालेले आहे। मिश्रण पूर्ण थंड झालेले आहे। हे मिश्रण आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण काजू आणि बदामची पेस्ट काढलेली आहे त्यामध्ये त्यातील अर्धं मिश्रण काढून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि ते पण आपल्याला मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे आणि नंतर फिरून झाल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण फिरवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे 1 चमचा गुलकंद आणि हा गुलकंद यामध्ये एकजीव मिक्स करून घेऊया। गुलकंद मिक्स करून झाल्यानंतर येथे आपले कुल्फीसाठीचे मिश्रण बिलकुल तयार झालेले आहे। त्यानंतर आपल्याला कुल्फीचा साचा घ्यायचा आहे, त्यामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण सेट करण्यासाठी टाकायचे आहे आणि नंतर यामध्ये कुल्फीच्या स्टिक टाकून हा साचा आपल्याला फ्रीझरमध्ये 8 ते 10 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवायचा आहे। नंतर या कुल्फ्या अप्रतिम अशी कुल्फी बिलकुल बाहेर गाड्यावर मिळते त्याहीपेक्षा चांगली अशी कुल्फी आपली घरच्या घरी तयार होते। त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे। त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारचे 2 आईस्क्रीमचे जार आहे, यामध्ये आपण मिश्रण सेट करण्यासाठी ठेवून देऊया। यामध्ये सुद्धा मिश्रण खूप छान प्रकारे सेट होते। त्यानंतर आणखी उरलेले मिश्रण आपण ह्या वाटीमध्ये घालूया आणि नंतर एका पॉलिथिनने आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही वाटी पॅक करून घ्यायची आहे। याला अशा प्रकारे रबर लावून पॅक करून वाटी आणि आईस्क्रीमच्या जारसुद्धा आपल्याला फ्रीझरमध्ये 8 ते 10 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून देऊया। 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्या कुल्फी बिलकुल खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत। आपल्याला कुल्फी पात्र घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हे भांडे 1 ते 2 मिनिट ठेवायचे आहे, म्हणजे ह्या कुल्फ्या भांड्यातून सैल होतात आणि त्या अलगद बाहेर निघतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। तुम्ही बघू शकता इथे अप्रतिम अशी आपली कुल्फी तयार झाली आहे। याच पद्धतीने आपल्याला वाटीमधली कुल्फीसुद्धा काढून घ्यायची आहे। वाटीमध्ये वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपल्याला 4 बाजूने 4 स्टिक लावायच्या आहेत आणि नंतर वाटी पण आपल्याला थोडा वेळ पाण्यात टाकून त्याला पण सैल करून घ्यायचं आहे आणि बाहेर काढल्यानंतर त्याला चाकूने कट मारून त्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे। इथे पण आपले ह्या पण 4 कुल्फ्या तयार झालेल्या आहे। अशाच पद्धतीने आपण जे जार सेट करण्यासाठी ठेवले होते ते पण सेट झालेले आहे, पण जारमध्ये आपल्याला स्टिक टाकायची नाही, ते आपल्याला चमच्यानेच अशा पद्धतीने खायचं आहे। व्हिडिओत बघू शकता अप्रतिम अशा आपल्या कुल्फी तयार झालेल्या आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून याचा उन्हाळ्यात आनंद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी अशाच प्रकारचे
रेसिपीचे व्हिडिओ, क्लिनिंगचे आणि आयुर्वेदिक बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, त्यामुळे चॅनलला अवश्य भेट द्या. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.